बापरे! ही कशाची एवढी मोठी लाईन? 2 मिनिटं थांबले आणि बघितलं. हाय, मी हर्षदा. सो ज्यावेळेस मी इथं व्यवस्थितपणे वाचलं, त्यावेळेस कळलं की इथे चिकन फ्रीमध्ये वाटत आहेत आणि तेही 5,000 किलो. कॅन यू इमॅजिन? आज सगळ्यांचीच घरी पार्टी असणार आहे, चिकन पार्टी. चला, आम्ही तर काही घेतलं नाही, पण घरी आलो आणि बनवल्या ह्या मुगाच्या पुरीज, जे की थोडंसं स्नॅक्स म्हणून घरात ठेवायचेत आणि थोडे सोबत घेऊन जायचेत. आता मी चालली कुठं? मी चालली फिरायला. एक देवदर्शनाची ट्रिप आहे 2-3 दिवसाची. सो त्याच्यासाठी थोडं सामान पण आणायचं होतं. घरातून बाहेर निघालो, सामानाची शॉपिंग केली आणि जोपर्यंत रिटर्न आलो तोपर्यंत बऱ्यापैकी लेट झाला होता. म्हटलं आजचा रात्रीचा जेवणाचा मेनू साधा सिंपल ठेवूयात, म्हणून बनवणार होतो अंडा राईस, जे की माझी स्पेशालिटी अजिबात नाही आहे. पण माझे हसबंड एक नंबर बनवतात. सो मी त्यांनाच शूट केलं कसं करतात ते बघण्यासाठी. सो भरपूर सारा कांदा कापून घ्यायचा, तो गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतरनं तिखट मीठ ॲड करायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 अंडे तुमच्या चॉईसनुसार ॲड करायचे. मस्तपैकी असं भुर्जीचं टेक्स्चर आलं की एक नंबर लागतो. पण हां, तेल थोडं जास्त ठेवा, त्याचाच सगळा गेम आहे. सो ज्यावेळेस आपण त्यामध्ये भात ॲड करतो, सो ते तेलामुळे सगळ्याला व्यवस्थितपणे कोटिंग होतं आणि जी टेस्ट असते ना, ती अफलातून लागते. मोस्टली बऱ्यापैकी तुम्ही अंडा भुर्जीच्या गाड्यांवरती वगैरे सेम टाईप्सचा भात खाल्लेला असणार आहे आणि तो घरी पण सेम टू सेमच होतो. आमच्या दोघांना तर फार आवडतो, म्हणून आम्ही आजचा हाच मेनू ठेवला होता, साधा सिंपल, एक नंबर. त्यानंतरनं मी बॅकपॅक केली होती. म्हटलं चला हे छान तुम्हालाही छान कानातले घेतले होते, प्री ड्रेप साडी घेतली होती, पैठणीचा ड्रेस घेतला होता, मेकअपचं सामान घेतलं होतं. अशी मस्तपैकी उत्साहाने बॅकपॅक केली. सो बाकीचे व्लॉग लवकरच येणार आहे. स्टे ट्यून. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू सो मच. बाय बाय.